ही माझी संस्कृती नाही. माझं एक साधं सरळ म्हणणं आहे. माझं एक साधं सरळ म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही म्हणजे या मतदारसंघात 10 वर्ष, पलीकडच्या मतदारसंघात 15 वर्ष, एवढी वर्ष काम केल्यानंतर जर खरोखर तुम्ही काम केलं असतं तर तुमचं काम बोललं असतं, तुमच्या कामातून लोक बोलले असते. तुम्हाला काल आलेल्या एखाद्या मुलावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन निरर्थक वैयक्तिक टीका करण्याचं कारण नव्हतं. तरी मला अनेकदा विचारतात, पैलवान तर मला खूप वेळा बोलतात, मंगलदास मला प्रत्येक वेळी सांगतात, डॉक्टर आहो, कसले डॉक्टर तुम्ही, इंजेक्शन द्या, इंजेक्शन द्या. पहिलं बघतो इंजेक्शन पेक्षा डायरेक्ट ऑपरेशन करतो. पण वैयक्तिक टीका करण्याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली म्हणून वाघोलीचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली म्हणून वाघोलीचा ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे. मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली म्हणून वाघोलीचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार आहे. जर यातला कुठलाच प्रश्न वैयक्तिक टीकेनं सुटणार नसेल तर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा विकासाची दिशा पकडू. कोणाला म्हणायचं असेल मी कलाकार आहे तर होय, मी कलाकार आहे. दिवसा ढवळ्या उजळ माथ्यानं माझं अर्थार्जनाचं साधन 4 चौघात सांगू शकतो. होय, मी कलाकार आहे. पण कलाकार असताना ज्या भूमिका साकार करतो, कुठली कला साकार करायची असते, कुठली भूमिका करायची असते, त्या भूमिकेचा विचार जोपर्यंत काळजात रुजत नाही तोपर्यंत भूमिका तुमच्या पसंतीला पडत नाही. आणि नशीबवान मानतो मी स्वतःला या मातीत जन्म घेतला आणि भूमिका साकार करतोय ती छत्रपती शिवाजी महाराजांची साकार करतोय, छत्रपती संभाजी महाराजांची साकार करतोय. आणि या भूमिका साकार करताना छत्रपतींचा विचार काळजात घेऊन पुढे जातोय. तरी तुम्हाला आक्षेप असेल तर तुमचा आक्षेप तुम्हाला लखला बसो, कारण तुमचं वेगळे शिवप्रेम कळून चुकलं. आजपर्यंत टेलिव्हिजनच्या इतिहासात घडलं नव्हतं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कधी समोर आला नव्हता. आज तुम्हा सगळ्या मायबाप प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळं 127 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जातोय. आणि हे असं असताना महाराजांच्या नावानं राजकारण करणारे हे लोक ही मालिका बंद व्हावी म्हणून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करतात. बघा कुणाचं शिवप्रेम सच्च येते. प्रत्येक वेळी सांगायचं अमोल कोल्हे बालिश आहे, अमोल कोल्हे बालिश आहे. द्या ना एकदा आव्हान देतो, एकदा या आमने सामने आणि त्या प्रश्नांची उत्तर. साधा सरळ विषय मांडतो. या मतदारसंघामध्ये सगळ्यात नशीबवान मतदारसंघ आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तो किल्ले शिवनेरी आहे, वढू आणि तुळापूर आहे. ही पावन भूमी आहे. ही पावन भूमी असताना या 2 प्रेरणास्थळांसाठी नेमकं काय केलं याचं उत्तर द्यावं. इथल्या स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी नेमकं काय केलं याचं उत्तर द्यावं. माझ्या शेतकरी बांधवाच्या दुधाचा भाव गडगडत असताना, कांद्याचा भाव गडगडत असताना नक्की त्यांच्यासाठी संसदेत किती वेळा आवाज उठवला याचं उत्तर द्यावं. कधीतरी हे उत्तर द्यावं. आणि एक मुलगा आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक सुशिक्षित तरुण, बैलगाडा मालकाचा नातू जर या प्रश्नांची उत्तर शोधायला निघालाय तर तो तुमच्या भरवशावर निघालाय एवढंच तुम्हाला सांगतो. त्यामुळे ही निवडणूक माझी नाही. जाता जाता फक्त एवढा शब्द देतो, मायबाप जर तुम्ही ही संधी दिली तर संसदेत उमटणारा आवाज हा फक्त अमोल कोल्हेचा आवाज नसेल, तो तुमच्या प्रत्येकाचा आवाज असेल, तो माझ्या माता भगिनीच्या सन्मानाचा आवाज असेल, तो माझ्या तरुणांच्या रोजगाराचा आवाज असेल आणि तो सच्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा आवाज असेल. हा तुम्हाला सगळ्यांना